आपलं नाव काय बाबा? जनार्दन तुकाराम चव्हाण. आपण हरी संजीवनी घेतली होती हो. तर त्याचं कसं वाटलं? उतार चांगला आला त्याचा, चांगलं वाटलं आम्हाला. वेळोवेळी आम्ही सांगितल्याप्रमाणे काम केलं तिचं. ती कधी मध्ये यांना आणत होतो टाकायला न्यापू इकडं. असं असं वेळोवेळी जर दिलं खूप आनंद वाटत. बिगर पाण्याची बिना पाण्याची मग काय पाणी वादळ आल्यामुळे ते मारुती रायासारखे झोपले. उत्पादन किती वाढन बाबा? उत्पन्न किती वाढलं असं? उत्पन्न बरीच वाढन आमची. आता तर आतापर्यंत समजा घाटकभर 1 एकर 16 गुंठे आहे. आता 14 आली घरात, 14 क्विंटल. आणि अशी अजून 10 एक निघत. अच्छा, म्हणजे अंदाजे किती वाढला असं? अंदाजे जवळजवळ 5 क्विंटल वर वाढले, पण कमी नाही. बापरे, आम्ही कमी होत होती पहिल्यानं. आणि खर्च किती झाला 1 एकर साठी तुम्हाला तो डब्याचा? खर्च डब्बा केवढ्याला भेटला तुम्हाला? 1800 रुपयाला. येऊ का? तुम्ही दिला तो 1800. हरित संजीवनी नाव त्या डब्याचं. हरी संजीवनी. 1800 रुपये. आणि उत्पादन 5 क्विंटलने वाढलं. म्हणजे साधारणतः 25,000 रुपयाचा फायदा झाला तुम्हाला. 5-25. बरं, त्याच्यावर काय कीड वगैरे पडली होती का जास्त? कीड नाही पडली. नाही पडली. वेळोवेळी आम्ही देत गेलो हे सांगायला. येईना टाकले. ज्यांनी सांगितलं तुम्हाला? येईना टाकले का आम्ही बी म्हणतो आपली मारा बरं भाऊ. अच्छा, म्हणजे यांनी तुम्हाला मदत केली सुभाष भाऊने त्या गोष्टीस? नातूचे ना. अच्छा, नातूने मदत केली. आता तुम्ही लोकांना सांगणार काय? मग आम्ही आता इथं आले त्याला तेच म्हणजे कशी काय आली कपाशी त्यांना सांगतो असं असं केलं आम्ही. असे साहेब लोक आले, त्याने आम्हाला हरित क्रांती दिली आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप फरक झाला. असं विषय आम्ही त्यांना सांगत राहतो. चांगले साहेब लोक येतात इथं. क्या बात. मगर साहेब, बँकेचे मॅनेजर वगैरे आमके त्यांना आम्ही सांगत गेलो. असं चला, धन्यवाद. काही नवी विषय असं मग म्हणजे पुढच्या वर्षी पण तुम्ही वापरणार याला? आता मग 100% वापरणार? 100%. चाल, धन्यवाद काका. तुम्ही असं काहीच नाही म्हणायचं. पेमेंट बी तुमचं कॅश. क्या बात आहे. चाल 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 चाल.